राज्य कृषी पणन मंडळ कोल्हापूर व सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या सांगलीत आंबा महोत्सवाचा समारोप झालाय। 5 दिवस चाललेल्या महोत्सवात तब्बल 33,60,000 रुपयांची उलाढाल झाल्याचं उपसर व्यवस्थापक डॉक्टर सुभाष घुले यांनी सांगितलं। राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल व कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम, सर व्यवस्थापक विनायक कोकरे यांच्या मार्गदर्शनामुळे सांगली आंबा महोत्सवास प्रतिसाद मिळाला। सांगलीतील महोत्सवात सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सांगली, सोलापूर जिल्ह्यातील 18 आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता। सहभागी सर्वच आंबा उत्पादकांना प्रशस्तीपत्र देण्यात आले। रत्नागिरी जिल्ह्यातील हापूस आंबा उत्पादकांनी यावर्षी QR कोडचा वापर केल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला। या 5 दिवस चाललेल्या आंबा महोत्सवात 33,60,000ची उलाढाल झाली आहे। या आंबा महोत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे सांगली जिल्ह्यात उत्पादित झालेल्या आंब्याच्या विविध 36 जातींचं प्रदर्शन मांडण्यात आलं होतं, त्यामुळे ग्राहकांना आंब्याच्या विविध जाती पाहायला मिळाल्या। यावेळी बोलताना माळशिरस तालुक्यातील आंबा उत्पादक डॉक्टर केशव सरगर यांनी कृषी पणन मंडळाचे आभार मानत पणन मंडळामुळे आम्ही थेट आंब्याची विक्री करायला शिकलो असं नमूद केलं। दापोली येथील आंबा उत्पादक सलमान मुकादम यांनी यावर्षी सांगलीकरांनी प्रचंड प्रतिसाद दिल्याचं सांगितलं। रत्नागिरी येथील आंबा उत्पादक जोशी यांनी सांगलीमध्ये रत्नागिरी हापूस आंब्याचे उत्तम विक्री झाल्याचं नमूद केले। पणनचे अधिकारी ओंकार माने यांनी आंबा उत्पादकांचे आभार मानले।